अतिशय चित्तधारक कुस्त्यांचा आम्हाला दोन्ही कुस्त्यांचा मोठ्या घ्यायचा आहे. धन्यवाद. आणि कुस्तीला सुरुवात. दोन पंच सुहासभा फुटबॉल माझे मी उल्लेख केला. ज्या फुटबॉल घराण्याने फार मोठं योगदान या कुस्तीला दिलं आणि भरत मस्के दोन पंच सतर्क आहेत. कुस्तीला सुरुवात झाली. बालारपी श्री विरुद्ध माऊली जमलट कुस्ती चालू झालेली. कुस्तीला सुरुवात झाली. डोक्याला डोकं लागलं. डोक्यातले विचार चालू झालेले. 2018 बालारपी श्री पैलवान भारत केसरी झाली जयदेश आदेशन मध्ये. अभिजित कटके आणि बालारपी श्री अशी फायनलला कुस्ती केली होती आणि त्या ठिकाणी भारत केसरी होण्याचा बहुमान मिळवला. मुन्ना वडील जवळकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस उत्कृष्ट कॉमेडीसाठी आलेलं आहे. धन्यवाद. बालारपीचा विशेष एक माहिती सांगतोय. दोन्ही पायाला निकाप लावलेला बालारपी जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे. जातीने मुस्लिम पण बालारपीचे वडील पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त. पंढरीच्या पांडुरंगाला नमस्कार केला. माझा पोरगा महाराज केसरी होते. आळंदी ते पंढरपूर मी चालत पायी वारी करी. आणि 2018 त्या आदमबाईच्या हाकेला पंढरीचा पांडुरंग जाऊन आला आणि बालारपी महाराज केसरी झाला. आपले 2000 आळंदी ते पंढरपूर आषाढी वारीला पायी चालत होते. सांगण्याचा तात्पर्य एवढा, सर्व धर्म समभावाचं प्रतीक म्हणजे कुस्ती. इथं जात पात काही पाहिलं जात नाही. कोई राम बोलो कोई रहीम बोलो, दोनों का मंजिल एक होता है. विरुद्ध एकता त्याचं नाव कुस्ती. त्यावेळी कुस्ती चालू आहे. लाकडाचा व्यवसाय आदमबाईचा. एका लाकूड तोड्याचा पोरगा भारत केसरी झाला. आणि माऊली जमलाडे हा पंढरपूर तालुक्यातला पंढरपूर जवळचा चिराईवाडीचा पैलवान आहे. पंढरीचा पांडुरंग आणि पंढरपूर सगळ्याला परिचित आहे. जेव्हा नव्हते शहराचे तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गौरागंगा तेव्हा होती चंद्रभागा. बरोबर आळंदी पंढरपूर देहू संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. ही संतांची साधू संतांची भूमी आहे. कुस्ती करा. महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज पैलवान ठरले. हिंद केसरी मारुती माने, मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डे 6/3/1965. राजश्री शाहू राजाने बांधलेलं शाहू खाजबाग मैदान, जगात आदित्य असं शाहू खाजबाग मैदान अपूर्व पडलं होतं. ना भूतो ना भविष्याची कुस्ती झाली होती. महिला हरिश्चंद्र बिराजदार मामा एके पटकातोय बालारपी आणि एका पायावरती माऊली नाचतोय आणि कब्जा घेतला बालारपी. टाळ्या तरी करत चला जरा. टाळ्या करत चला.
बालारफीने कब्जा घेतलेला आहे. माऊली खालून निघण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय तगडी कुस्ती आहे. बालारफी सोलापूर जिल्ह्यातला करमाळ्यातला पैलवान, माऊली जमनाळे सोलापूर जिल्ह्यातला पंढरपूर तालुक्यातला पैलवान, गंगावी स्थळी कोल्हापूर अशी कुस्ती चालू आहे. नंबर 1 चे पैलवान पृथ्वीराज पाडे चला आखाड्यात या. गणेश जगताप आखाड्यात या. दोघांची अनेक बार कुस्ती झालेली. बालारफी आणि माऊली दोघांना एकमेकांच्या नावामध्ये खासियत माहित आहे. दोघांना एकमेकांच्या नावामध्ये मास्तरकी माहित आहे. कुणाचा वीक पॉइंट काय हे दोघांना माहित आहे. तगडी कुस्ती आणि खालून निघण्याचा प्रयत्न करतोय माऊली जमनाळे. हजारो वर्षांची कुस्तीची परंपरा. कुस्तीची परंपरा कशी चालू झाली दिसतो ना. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे. त्यावेळेस MIDC इंडस्ट्रियल एरिया काही नव्हता. मग सगळे सोयरे पावले रावळे एकत्र यावे म्हणून गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या. शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी 2 दिवस विश्रांती मिळावी. ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, देवाचा जमीन असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल आणि यात्रेची साखळा कुस्तीच्या मैदानात 2 वर्ष महाराज केसरी अधिवेशन झालेलं होतं आणि 22 ला महाराज केसरीची गदा घेतली आणि 22 वर्षाचा कोल्हापूर जिल्ह्याचा गणेशचा दुष्काळ या पृथ्वीराजने हटवला. 2000 ला विनोद चौगुले पैलवान महाराज केसरी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्याला गदा गेली होती. तेव्हापासून गदा नव्हती ते या पृथ्वीराज पाटीलने मिळवून दिली. कोल्हापूरला राजश्री शाहूराजांनी कुस्ती पंढरी बनवलं. इंग्रज सरकारला कराहीन माणसं पाहिजे होती. या कुस्तीच्या माध्यमातून ताट करायची माणसं निर्माण केली राजश्री शाहूराजांनी. शिवछत्रपतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शिवप्रभूंना बळ दिलं. दर्या खोऱ्यात राहणाऱ्या 11 पगड जातीच्या पैलवान पोरांनी इसाजी कंक, संभाजी कवडी कोंढाळकर, अनंता खर्चिले हे पैलवान होते. शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. पैलवान म्हणजे काय. सशस्त्र रक्ताला उकळी होणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी रोज लाल मातीच्या घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. आणि हात टाकून निघण्याचा प्रयत्न करतोय माऊली. बाला आक्रमक झालेला बालारफी किल्ले तोडून निघण्याचा प्रयत्न करतोय माऊली. जबरदस्त मैदान हो आणि पुन्हा कब्जा घेतला बालारफीने. कोपराचा घुटना मानेवरती ठेवलेला आहे. हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले. पण हा करमणुकीचा कार्यक्रम नाही. घराघरात राबवण्याचा हा कार्यक्रम आहे. पूर्ण कुणाचं पैसे भेटले येताना काही आणलेलं नाही आणि जाताना काही घ्यायचं नाही आणि मागं कमवून ठेवलेल्याचं कोणाला काही घेणं देणंही नाही. ही वस्तुस्थिती आहे. आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. बरोबर
रोहित जवळकर पैलवानी या गावाला खऱ्या अर्थानं या गावाचं नाव चौमुखी केलं. गोकुळावस्थेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं असा या गावचा सुपुत्र रोहित जवळकर, सुहासबाबा कुटवार यांच्या माध्यमातून आज एवढ्या मोठ्या कुस्त्या आणि हल्लीवाडी पूर्ण सावध झाली. हा सोहळ्याच्या पूर्वी दरवर्षी चालत नाही. हो हो हो. आज 2 नंबरची कुस्ती कैलासवासी पैलवान चित्रसिंग पांडुरंग जवळकर पाटील, माऊली जमदाडे आणि बालार पिकसे, दत्तात्रय हनुमंत चव्हाण कुर्डुवाडी यांच्याकडून मी कुस्तीनगर युवराजचे माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे आणि माझ्या वाणीचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. धन्यवाद. डोक्याला डोकं लागलेला डोक्याचे विचार चालू आहे. आता पुढची कारवाई पहिली गर्दन खेळ झाली, पहिली की पकड झाली, कुस्ती करा. पैलवान पृथ्वीराज पाटील आखाड्यात आलेला पृथ्वीराज हातवतीकर हा सेना दलाचा फौजी आहे. या कुस्तीने जन्माची भाकरी दिलेली फौजी कवा हार मानत नाही. सेना दलामध्ये कार्यरत आहे पृथ्वीराज. गणेश जगताप पैलवान आपल्याला बार फुकट केलेला आहे. आखाड्यात या शेवटची कुस्ती नंबाडीची कुस्ती आज भातोबा जोगेश्वरी फेर साहेब उत्सव या मैदानामध्ये 2 महाराष्ट्र केसरी लढले. महान भारत केसरी, उपमहाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र चॅम्पियन. खरोखर 4 वाजल्यापासून मैदान चालू आहे. 8 वाजून गेलेले 4 तास ओढलेलं मैदान चालू आहे. कोणीही जागा सोडलेली नाही. मैदान खचाखच भरलेलं आहे. आणि आता माऊलीकडे माऊलीकडे कब्जा केला. काही घडू शकतं. आता छातीवरती व्हायला लागलेला आहे. माऊली जमदाडे कब्जा घेतलेला आहे बालार पिकचा. प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकडे लागलेले आणि प्रत्येक जण मनोमनी म्हणायला लागलेला आहे माझ्या सुद्धा घरात असा बालार पीक तयार करणार, माझ्या सुद्धा घरात असा माऊली तयार करणार, माझ्या सुद्धा घरात असा पृथ्वीराज गणेश सारखा मुलगा तयार करणार. कारण काळाची गरज आहे. आज संपत्ती महत्वाची नाही, संतती महत्वाची आहे. संतती चांगली असेल तर तुमची संपत्ती टिकणार आहे. संतती चांगली नसेल तर कोट्यावधीची संपत्ती तुमची राहणार नाही. हे लक्षात असू द्या. ज्ञान, माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचं युग ओळखलं जातं. अनेक देश महाराष्ट्राचा बडे तो स्वप्न माता आणि गणेशाचे ओंकार रूप गणेशाचे असा गणेश मैदानावरती आलेला आहे. अण्णा जगताप आणि गणेश जगताप ही दोघे भाऊ माढा तालुक्यात कुर्डुगाव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला आकाशराव पवार, गोविंद तात्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सराव करतो. मामाने भाच्याला पैलवान केला. या गणेशचा मामा अण्णासाहेब धाणे, शिवाजी धाणे मामाने भाच्याला पैलवान केलं. अनेक मामा मित्र आहेत.
आपल्या सुद्धा भाच्याकडे लक्ष द्या. हो हो आणि हप्ते भरण्याचा प्रयत्न माऊलीचा पते पालाने झालेला आहे. आटी तटीची कुस्ती, दोघांची मशनरी तापलेली, काही घडू शकतं. माऊलीने माझी विनंती आहे, फक्त शिट्ट्या मारू नका. शिट्ट्या मारायला फळ हा नाही. शिट्ट्या मारायला हा संध्याकाळी. हा बरोबर. गौतम पाटील आल्या शिट्ट्या मारायच्या असते. वर्षात आणि मधुमकी म्हणजे कुस्ती. टाळ्या वाजवून पैलवानांना प्रोत्साहन द्या. शेवटची कुस्ती जी पृथ्वीराज पाटील आणि गणेश जगताप होणार आहे. हो, मला वाटतं सुरुवातीलाच आमचे माजी सरपंच अशोक जोळकरांनी एक विनंती केली प्रेक्षकांना की कुठेही पण त्यांना पैसे सोडू नका. हो, परंतु आता काय होतं असतं, भुत्या ठरवताना ठराविक मंडळीच्या भुत्या लागल्यानंतर अनेकांची इच्छा असते. बरोबर. आता आमचं असं निवेदन आहे, म्हणजे सगळ्या मंडळींचं ज्यांना कुस्त्या आता शेवटच्या कुस्तीला काही सोयी शैली द्यायचंय त्यांनी आपलं इनाम त्या ठिकाणी द्यावा, तो जाहीर केला जाईल. ते बक्षीस त्या ठिकाणी दिलं जाईल. बरोबर. एक नंबरच्या कुस्तीसाठी खिशात हात घालून फुल नाही फुलाची पाकळी आपण प्रत्येकाने द्या. या ठिकाणी त्यांचा नाम उल्लेख केला जाईल आणि ते बक्षीस शेवटच्या कुस्तीमध्ये पैलवानला दिलं जाईल. कुस्ती करा पैलवान. माऊली कुस्ती करा. बारारपे कुस्ती करा. डाव प्रतिडाव पाहिजे. केल्याने होत आणि केलं पाहिजे. समोरचा काय करणार यापेक्षा मी काय करणार हे कुस्तीत महत्वाचं आहे. यासाठी रोज अभ्यास करावा लागतो. मात्र 4 वाजता उठून रनिंग करावी लागते, जोर मारावी लागतात, बैठक मारावी लागते, सपाटी मारावी लागते, आखाडा उतरावा लागतो, जोर चढावा लागतो, डबेस करावे लागतात, आता जिम पण करावी लागते. आणि अलीकडच्या काळात इंजुरीचं प्रमाण फार वाढलेलं आहे. अनेक डॉक्टरांशी मी चर्चा केली. डॉक्टरच्या म्हणण्याचा उद्देश असा आला की जुन्या काळात जो सकस आहार मिळत होता पैलवानला तो सकस आहार मिळत नाही. रासायनिकयुक्त केमिकल हे बरंचसं आहारातून जाते, त्यामुळं तेवढं शरीर पैलवानचं मजबूत होऊ शकत नाही. म्हणून इंजुरी फार प्रमाणात वाढलेली अलीकडच्या काळामध्ये. कुस्ती करा पैलवान. पहिला गावरान कोंबडा दिशी गायचं तो असं घोडा कसायचं, आखरी मारलं. आता कुठं प्रोटीन आलं, कुठं काय झालं, ते जुना आहार होता तोही पैलवानने बऱ्यापैकी बंद केलेला आहे. आणि पुन्हा माऊली आक्रमणाला एकलंगी बसवली. माऊलीने एकलंगी बसवलेली. शबासराय आणि ठरवून अंगावरती येण्याचा प्रयत्न बालाला पीक करतोय. काही घडू शकते, काही घडू शकते. वाहेगुरु 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 वाहेगुरु. सत्तर काय
पंच निर्णय घेणारे पंच आहेत. हलवणातून पाय पकडलेला बालारपिके माऊलीचा आणि कसं आम्हाला सांगता येत नाही. शेवटच्या कुस्तीसाठी इनाम घ्यायला सुरुवात केली आहे करतोय. इनाम बाजून येऊन इकडे इनाम जरी दिला तरी चालेल, नंतर वेळ घालवण्यापेक्षा पण यादी दिली जाते. 15 नाव आलेली ज्यांना कुणाला शेवटच्या कुस्तीसाठी इनाम द्यायचं असेल व्यक्तिगत या ठिकाणी वाजपेयीवर जवळ यादी करतायत. त्याच्यामध्ये वाचली जाईल यादी आणि हातून पाय पकडलेला आहे माऊलीचा. बालारपिकेने पाय सोडून घेतलेला आहे. माऊलीने आणि किस्सा हिस्सा मारण्याचा प्रयत्न होता माऊलीचा, पण ते चांगलं बालारपिकली. दोन्ही पैलवान घामे होऊन गेलेले. कुस्ती चालू झाल्यावर पैलवान रांगेवर डोळे येतात आणि फक्त आणि फक्त समोरचाच तेवढा दिसत असतोय. लक्षावर लक्ष असल्याशिवाय कुठलीही गोष्ट साध्य आणि सिद्ध होत नाही. लक्षावर लक्ष पाहिजे आणि रोज हाताची नवल करण्याचा आटोकाट प्रयत्न होता. अरे गणेश आणि पृथ्वीराज दोन्ही परिवार माझ्याकडे संबंध येत आहेत. सगळ्या व्यवसाय करून आलोय. आम्हाला प्रकरण झाल्यावर कुस्ती करता येणार नाही. दोघांनीही माझ्याकडे सूचना केली आहे, तुम्ही निर्णय घ्या. 5 मिनिटं टायमिंग घ्या या कुस्तीसाठी. 5 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. गणेश दादा बळीराम जवळकर चेअरमन यांचं या ठिकाणी स्वागत आहे. धन्यवाद. 5 मिनिटं टायमिंग दिलेला आहे. बालारपिक आणि माऊली 1-1 सेकंद भूतकाळात जमा व्हायला गेलेला आहे. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वक्त किसी का गुलामी नहीं होता. वेळेला फार महत्व आहे. जो 5 रुपयाला पेपर मिळतो तो संध्याकाळी 5 रुपये किलोनी मिळतो, कारण त्याची वेळ दिलेली असते. वेळ चांगली असो अथवा वेळ वाईट असो, वेळ ही वेळ असते. वेळ कोणासाठी थांबत नाही आणि गेलेली वेळ कधी माघारी येत नाही. म्हणून 1-1 सेकंद भूतकाळात व्हायला गेलाय. कुस्ती करा. संधी मिळाल्यानंतर संधीचं सोनं करायचं असतं. कुस्ती का बोला. एक चिठ्ठी आली मला, कुस्तीवीरांची घरी पंढरी झाली आज आळंदी माधोबा. अरे वा, करा की काय मग प्रचंड जनसमुदाय एवढ्या चांगल्या पद्धतीने महिला मराठी रचना महाराष्ट्राची अतिथी असावी असा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सत्य संकल्पाचा सखा भगवंत म्हटलेला आहे. अंगीकारलेल्या कार्यावर घेतला असेल प्रत्येक कार्य सिद्ध होत असतं. आज आपल्याला या ठिकाणी प्रचिती आलेली आहे आणि खरोखर अतिशय शांत असं प्रेक्षक. तुम्ही नाही, तुम्हाला अजिबात त्रास झाला नाही, कारण साहेबांना आम्ही तालीम बरोबर, त्यामुळे मी काही बोलू शकतो. हा, तुम्हाला तर संध्याकाळी सुट्टी झाली. कुस्ती करा. कुस्ती पॉइंट वरती लागते. कुस्ती गुणावरती लागते. दोन्ही पैलवान नाही. कुस्ती गुणाव चालू असताना चड्डी पकडली तर त्याच्या विरोधात गुण दिला जातो. आणि तुम्ही गेले 14 ते 15 वर्ष दोघंही तालमीत आहे. लाल मातीची अखंडपणे सेवा करताय. शाबास. आणि कुस्तीला चालू सुरुवात झाली. सलामी देऊन
शेवटच्या कुस्तीचा इनाम बऱ्याचपैकी टिकला गेलेला आहे. त्यांना प्रांतीय असेल नंतर आपण वेळ वाचत ग्रामस्थांना हे बा ऐका, आतापर्यंत एकही कुस्ती सोडवली नाही. फक्त तो मंदार ओली जखमी झाल्यामुळे ते एक कुस्ती फक्त सोडवू लागले. सगळ्या कुस्तीचा निकालच घेतला. कुस्ती करा, कारण कुस्त्या जोडणारे तज्ञ आणि दर्दी होते. कुस्ती जोडणारे तज्ञ दर्दी नसले तर गव्हाण्याचा किस्सा मारल्यासारखं होतं. पण फुकटचा पैसा गेला नाही, कष्टाचा पैसा आहे, शेतकऱ्याचा पैसा आहे, काळ्या मातीला हिरवा शालू नेसून निर्माण केलेला पैसा आहे. रुपयाने रुपयाचा मोलच झाला. मातोबा जोगेश्वरी आणि फीर साहेबांचा उत्सव आणि या उत्सवानिमित्त अनेक पैलवांच्या रोजीरोटीची व्यवस्था या महिलांच्या माध्यमातून झाली. बक्षीस रूपाचा प्रसाद अनेक पैलवांपर्यंत पोहोचला. त्याच्या खोराकामध्ये भर पडली. अनेक दानशूर दानतदार मंडळींनी खिशात हात घालून बक्षीस दिलं. धन आणि दानत या ठिकाणी आज दिसून आलं. पॉइंट वरती कुस्ती लावलेली, पॉइंट वरती कुस्ती चालू आहे, गुणावरती कुस्ती चालू आहे. कोण गुण घेणार, विजयश्री कुणाच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घालणार हे ठरणार आहे. हारजीत होत असते, दोन लढणार, एक पडणार एक पाडणार, कुस्ती खेळ आहे. पण पडला का पाडला यापेक्षा लढला कसा हेही तितकंच महत्वाचं आहे. 8:30 वाजत आलेले, जवळपास 5 मिनिटं कमी फक्त. कुस्ती करा. भरत मस्के वस्ता पाच म्हणून या ठिकाणी काम पाहताय. सचिन आयवळे सर काम पाहताय. महिला चालू झाल्यापासून पाचलाचंही फार मोठं योगदान आहे. त्याचबरोबर किरण शितोळे, सुहासाबा कुटवार, रोहित जवळकर, त्रिमूर्ती केसरी पैलवान सुनील ठाकर आणि मारनेर केसरी पैलवान संतोष राजे आले. त्यांचं स्वागत ग्रामस्थांच्या वतीने. धन्यवाद. कुस्ती करा. डोक्यातल्या विचारानं कुस्ती होते. आता कुस्ती गुणावर लागलेली आहे. फक्त एक अटॅक महत्वाचा आहे. शाबास शाबास. कुस्ती करा आणि सर्वांनी एक वेळ जरा चौकट नजर मारा. मैदान गच्च गच्च भरल्यासारखं वाटतंय. कॅमेरावाले जरा फिरवा, जरा प्रेक्षक दिसू द्या. बसणाऱ्या माणसांना युवराजी मेजे साहेब, हा बोला. अतिशय सुंदर असं निवेदन करून आमच्या हळदी मातोबा ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत करतो. आपण अतिशय सुंदरपणे निवेदन केलेलं आहे. धन्यवाद. कुस्ती क्रमांक 1,11,111 रुपयाची कुस्ती उत्सव कमिटी आणि हळदी ग्रामस्थांच्या वतीने होणार आहे. ग्रामस्थांना विनंती आहे, दिलीप नानांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी शेवटचा इनाम पुकारण्यात येणार आहे. बरोबर होईल. ज्यांना कोणाला इनाम द्यायचं असेल परत सांगू नका की आम्ही चुकून राहिलो. आपण वेळच या ठिकाणी आपला इनाम द्यायचा आहे. म्हणजे नाव घेण्यासाठी आणि इनाम पुकारण्यासाठी वेळ जाणार नाही. पॉइंट वरती कुस्ती चालू आहे. सर्व कुस्ती शौकीनांना ग्रामस्थांना विनंती, ग्रामदैवत मातोबा जोगेश्वरीच्या आशीर्वादानं आळती सारख्या 7,000 लोक शक्तीच्या गावामध्ये एवढा मोठा आखाडा पण तयार केला. आखाडा संपन्न झालाय. 5 वर्षापूर्वी आपण म्हटलं असताना कुस्त्या लावायचं तर लोकांनी येण्यात काढलं असतं. बरोबर. परंतु आळंदी ग्रामस्थांनी यशस्वी करून दाखवलं. याच्यामध्ये सगळ्याच योगदान आहे. 10 लाख ते आता 10 लाख वर्ष आले प्लॉटिंगमुळं पूर्ण सगळं. त्यामुळं माझी विनंती, ज्यांना कोणाला शेवटच्या बुद्धीला आपलं योगदान द्यायचंय. आता यादी बऱ्यापैकी वाढलेली, कारण व्यासपीठावरची यादी मोठी झाली. परंतु आजूबाजूला बसलेल्या ग्रामस्थांना कोणाला जर देणगी द्यायची असेल शेवटच्या बुद्धीला
बरोबर लावली लावा ना घ्या ना. 1 नंबरची कुस्ती लावली जाते आखाड्यात. गणेश छत्रपती पृथ्वीराज पाटील नंबर 1 च्या कुस्तीला प्रारंभ होतोय. या ठिकाणी शेवटच्या कुस्तीसाठी बाबा आळंदी गावचे विद्यमान सरपंच यांच्या वतीनं तुषार जवळकर उपसरपंच संक्रांत बेराजी थोरात आळंदी विकास सोसायटीचे चेअरमन इंद्रजीमा भोंगरे व्हाईस चेअरमन घाटाडे परिवाराच्या वतीनं कोण प्रतिनिधी असं जायचंय. माझ्या नावाची शिफारस संपवणी केलेली मामाची भक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय शिवण जवळकर उपाध्यक्ष श्री आणि माधेकोट या मान्यवरांनी समोर यायचंय. उत्सव कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब गोते उपाध्यक्ष नाना पवार टिटीचे अध्यक्ष नामदेव लक्ष्मणराव जवळकर हरिमंत्री मराठ स्वागत करा. या मान्यवरांना विनंती. तत्पूर्वी अण्णा उत्सव कमिटी अध्यक्ष तिथे जाऊन थांबा तुम्ही. आदरणीय ज्यांच्या योगदानातून खऱ्या अर्थाने ही संकल्पना साकारली ते आपल्या सर्वांचे ध्येय माझे परम मित्र पैलवान सुभाषबाबा भुजबळ यांचा सत्कार आला. सत्कार घ्या तुम्ही. ते कुस्ती चालू झाल्यानंतर आपण सत्कार घेऊ. कारण 15 मिनिटं होऊन गेले. पृथ्वीराज आखाड्यात आलाय. 15 मिनिटं झाले गणेश आखाड्यात आले आहे. ती कुस्ती जाऊन घ्या. कारण खंडेर दिवस आहे. अतिशय थंड वाजते. पैलवानचा अंगार झाल्यानंतर कुस्ती करता येत नाही. त्याचप्रमाणे आजोबा गावाचा हा ठरवलेला आहे. त्यासाठी ह्या कर्मचारी प्रयत्न केले अति श्रम घेतले. असे दत्तात्रय नारायण जवळकर गोडांना जवळकर भगवानांना जवळकर यांना विनंती की यापुढे आखाड्यासाठी शेवटच्या गोष्टीसाठी ही त्यांना विनंती करू. चला मान्यवर पाहुणे आधी आता होतो.